वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर। यूट्यूब जसं प्रगत झालं ना, तशी वेगवेगळी मतमतांतर मांडणारे व्हिडिओ आपण त्याच्यावरती पाहू लागलो। कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता कोणतीही मतं मांडणारी बहुतांशी मंडळी ह्या यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये हिंदू धर्मामध्ये जे रीतिरिवाज आणि परंपरा आहेत, जी शास्त्र आहेत, ती शास्त्र कशी खोटी आहेत आणि थोतांड आहेत हे सांगण्याचा ही मंडळी प्रयत्न करत असतात। आणि या व्हिडिओला आपल्यातले लोकही बळी पडतात। एखादा माणूस तुमच्या शास्त्राला थोतांड म्हणतोय आणि ते त्याचं मत आहे आणि तो तुमच्या शास्त्राला बदनाम करण्याकरता म्हणत आहे, तर त्या कुटील नीतीला बळी न पडता तुम्ही या शास्त्रांचा अभ्यास केला म्हणजेच तुमचे रीतिरिवाज परंपरा आणि शास्त्र ही थोतांड आहेत का प्राचीन आहेत हे आपल्याला कळायला मदत होईल। हे सांगणाऱ्या व्यक्तींची कमीत कमी लायकी, त्यांचा अभ्यास बघणं तरी गरजेचं आहे। कुठला एखादा बिनज्ञानी जाती धर्माचा नसलेला माणूस उठतो आणि तो आपल्या शास्त्रांना बदनाम करतो, आपल्या महात्म्यांना तो थोतांड आणि बदनाम म्हणतो। आता ह्या अशा मूर्खांना कोणी सांगावं की हे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र कमीत कमी 5000 वर्षापूर्वीच आहे। मूळ प्राचीन भारतीय ग्रंथ वेदांमध्ये हे शास्त्र लिहिलेलं आहे। एखाद्या स्थानाच्या, निवासस्थानाच्या किंवा व्यवसायाच्या किंवा कार्याच्या उद्दिष्टासाठी सर्वात योग्य असलेल्या जागेचं डिझाईन करणं म्हणजेच वास्तुशास्त्र। आता हे वास्तुशास्त्र प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचं द्योतक आहे। या विषयावरचा पहिला ग्रंथ संत विश्वकर्मा यांनी सुमारे 3000 वर्षापूर्वी लिहिला असं मानलं जातं। त्याला विश्वकर्मा संहिता असं म्हणतात। या वास्तुशास्त्राची उत्पत्ती स्थपत्य वेदापासून झाली आहे, ज्याला अथर्व वेदाचा उपवेद म्हणून ओळखलं जातं। हे शास्त्र वेदात लिहिलेलं आहे। हे कोणाचं आत्ताचं शास्त्र नाही, थोतांड नाही। वास्तूचा पाया पारंपरिकपणे पौराणिक ऋषी मामुनी मय यांच्याशी जोडला जातो, जो वास्तुशास्त्राचा पहिला निर्माता किंवा प्राचीन काळातला वास्तूमधला तज्ज्ञ, बांधकाम तज्ज्ञ मानला जातो। चक्रवर्तीनुसार वास्तुविद्या ही वैदिक काळा इतकीच जुनी आहे आणि ती विधी वास्तुशास्त्राशी जोडलेली आहे। म्हणजेच वास्तुशास्त्राचा उगम लिखित स्वरूपामध्ये कमीत कमी 6000 वर्षापूर्वी आपल्याला पाहायला मिळतो। अगदीच त्याचा गूढ आणि प्रचलित अभ्यास हा 4000 वर्षापूर्वी देखील आपल्याला लिखित स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो। त्यातला प्रचलित जे 2 ग्रंथ आहेत, त्यातला एक ग्रंथ म्हणजे मानसार आणि दुसरा ग्रंथ म्हणजे मयमतम। प्राचीन काळामध्ये उत्तर भारतातली जी शिल्प आहेत ती मानसार शिल्पानुसार, तर दक्षिण भारतातली जी शिल्प आणि बांधकामं आहेत ती मयमतम शिल्पशास्त्रानुसार निर्माण केलेली आहेत किंवा बांधलेली आढळतात। वास्तुशास्त्राच्या व्याख्येनुसार जिथे ईश्वराचा निवास असतो आणि जिथे मनुष्य प्राणी राहतात किंवा काम करतात, अशा वास्तूंच्या निर्मितीशास्त्राला वास्तुशास्त्र असं म्हटलं जातं। अशी व्याख्या मानसार या शिल्पशास्त्रामध्ये दिलेली आहे। अर्थात हे मानसार हा ग्रंथ अत्यंत प्राचीन आहे। सुरुवातीच्या काळामध्ये या शास्त्राला वास्तुविद्या आणि वस्तुविद्या या 2 भागामध्ये पाहिलं जात होतं। कालांतराने वास्तुज्योतिष आणि वास्तुशास्त्र असं जोडलं गेलं। पुराणामध्ये, जुन्या काळातल्या पुराणांमध्ये वास्तुशिल्पज्ञांचा उल्लेख स्पष्ट आढळतो। पुराणानुसार ब्रह्मदेवाने विश्वकर्मा, मय व मान असे 4 शिल्पज्ञ तयार केले। या प्रत्येक शिल्पज्ञाने स्वतःची शिल्पज्ञ पद्धती शोधून स्वतःच्या मूळ शिल्पावर आधारित स्वतःचे शिल्पग्रंथ तयार केले। यांच्या शिष्य संप्रदायाने त्यानंतर हजारोंच्या वरती ग्रंथ निर्माण केल्याचे उल्लेख आढळतात। परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये परकीय आक्रमकांच्या आक्रांदामध्ये हे ग्रंथ बरेचसे नष्ट झाले। हे शास्त्र म्हणजे सायन्सच आहे। तुमचं पाणी, उजेड, वारा, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय तत्व व सर्व नैसर्गिक तत्वांचा अभ्यास करून त्या शास्त्राला वास्तू कसा आहे त्या शास्त्रात बसवण्याचं काम वास्तुशास्त्राने केलं। तुम्ही बघाल की काही ठिकाणी खूप भूकंप होतात। समुद्र किनाऱ्यावरचं वातावरण, डोंगराळ भागातलं वातावरण, उष्ण ठिकाणचं, शीत ठिकाणचं वातावरण, वाऱ्याची दिशा, पावसाचे प्रदेश, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार वास्तू बांधताना वेदांमध्ये केला गेलेला आहे। त्यामुळे स्थळकाळ सापेक्ष परिस्थिती स्थिती असलेली साधन सामुग्री यांचा विचार हा शास्त्राने काही हजार वर्षांपूर्वी केलेला आहे।
आजही आपण जेव्हा असे तो हिमाचल, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक जुनी मंदिरं, जुनी वाडे, जुनी महालं आपण पाहतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अनेक जी जुनी मंदिरं आहेत ही वास्तुशास्त्राच्या, विश्वकर्माच्या आद्य वास्तू ग्रंथानुसारच बांधली गेलेली आहेत. हेच नाही तर इजिप्तमध्ये सुद्धा 5000 वर्षापूर्वी वास्तू ज्या बांधल्या गेल्या, मोहेंजोदडो हडप्पा ही नगररचना ही तितकीच जुनी आहे. त्यातलं वास्तुशास्त्रसुद्धा अत्यंत चमत्कारिक आणि थक्क करणारं आहे. तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे असे असंख्य आपण त्याला म्हणू की संस्कृती आहेत की ज्या संस्कृती नष्टही झालेल्या आहेत, त्या नष्ट झालेल्या संस्कृतींमध्ये सुद्धा थोडा थोडा वास्तुशास्त्राचा आधार घेण्यात आलेला आहे. वास्तुनिर्मिती करताना ज्या काही गोष्टी हानी होतात, त्या हानी झालेल्या गोष्टींची माफी, पापक्षालन म्हणून आपण त्याचं भूमिपूजन करतो, म्हणून त्याची वास्तुशांती करतो. वाऱ्याच्या दिशेने कुठेही घराला आग लागणार नाही अशा पद्धतीने आपण अग्नी प्रज्वलित करतो. आपण त्या वाऱ्याला, त्या उन्हाला, त्या पावसाला, आपल्या वास्तूला, आपल्या परिस्थितीला, आपल्या स्थानानुसार जे टाकतो त्याला आपण वास्तुशास्त्र म्हणतो. आणि अर्थात हे सगळं प्राचीन ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. निसर्गाचाच अभ्यास करून, या निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या आमच्या ऋषीमुनींनी हे शास्त्र कमीत कमी 5 ते 6 हजार वर्षापूर्वी मांडलेलं आहे. अशा या शास्त्राचा अभ्यास नसलेल्या, बिनबुडाच्या कुठे राहतो, आपण कशा प्रकारचा विचार करतो आणि आपण कशा प्रकारचे गैरसमज एखाद्या धर्माविषयी पसरवतो, याची जाण या मंडळींनी वेळीच सावध होऊन घेतली पाहिजे. आणि आपल्या लोकांनीही, ज्यांना या शास्त्राबद्दल माहीत नाही, त्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि जे लोक अशा प्रकारचे टुकार आणि फालतू व्हिडिओ टाकतात, त्याला कुठलाही बेस नसतो. असे व्हिडिओ प्रचार प्रसार करणं म्हणजे तुम्ही तुमच्या धर्मासाठीचे, तुम्हीच तुमचे धर्म नाशक ठराल, हे मात्र नक्की. मला वाटतं याहीपेक्षा माझे खूप सारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील माझ्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या यूट्यूब चॅनलवर, ज्यामध्ये वास्तुशास्त्राचं प्राचीनत्व आपल्याला पाहायला मिळेल. धर्माविषयी आस्था आहे तर तुम्ही हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त प्रचार प्रसार कराल. नाहीतर मग आहेच, जसं चाललंय तसं चालू द्या. ओम साईराम.